नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. नमस्कार. एलव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये चॅनलचा संपादक विलास लोखंडे आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बेवनूर या गावामध्ये. या गावामधील वार्ड क्रमांक 1ची पोटनिवडणूक शासनाने जाहीर केलेली आहे. तर आज आपल्यासोबत काही तरुण वर्ग जोडलेले आहात. काय वाटतं तुम्हाला ही इलेक्शनच्या बद्दल, काय सांगाल तुम्ही? इलेक्शन ही एकतर्फी होणार आहे. विरोधकांनी 60-70 वर्ष राजकारण एक नंबरमध्ये करून आतापर्यंत विकास काहीसुद्धा केलेला नाही. तुम्ही आता जर कुठल्याही मळ्यात गेला तर रस्त्याचं दुरावस्था बघून तुम्ही पावसाळ्यात काय अवस्था असेल आता उन्हाळ्यातच बघू शकाल. त्यांनी आतापर्यंत 60-70 वर्ष झालं एकाच वार्डात निवडणूक करतात, जिंकतात. आतापर्यंत त्यांनी कायसुद्धा विकास केलेला नाही. त्यांनी दांडगावशाही करून अधिकाऱ्यांना गावात वेटीस धरून. कोण होतं या अगोदर सत्तेमध्ये? नाईक पॅनलचे उमेदवार. काय नाव? कोण असतील ते विरोधक पार्टी म्हणा थोडक्यात. विरोधक पार्टी. आतापर्यंत त्यांच्या घरातच राजकारण चालले. आतापर्यंत फक्त किती वर्षाची सत्ता त्यांच्या घरात? जवळजवळ 60-70 वर्ष झाली त्यांनीच आहेत. राजकारण गावाला त्यांनीच लावलं, शिकवलं बी लावलं बी त्यांनीच. मग यावेळी परिवर्तनाची का गरज वाटते? परिवर्तनाची गरज आता बघा ना तुम्ही, दिसते डोळ्याने तुम्हाला की आता परिवर्तनाची गरजच आहे. आतापर्यंत त्यांनी दांडगावशाहीच केल्या. लोकांना वेटीस धरणं, लोकांना जबरदस्ती करणं असं करूनच त्यांना आतापर्यंत निवडणूक जिंकत आले. ते एखाद्या गोरगरिबाला अडचण आणणं, रस्ता अडवणे आणि काय पण करणे अशा गोष्टी करत आले ते आतापर्यंत. परिवर्तनासाठी कोणाला मत देणं योग्य वाटेल तुम्हाला? परिवर्तनासाठी आता आपले शंकर पारेकर आहेत, त्यांची आई उभा राहिले, त्यांना मतदान केलेलं चांगलं होईल. काय चिन्ह? कपबशी. नाव काय त्यांचं? मंगल महादेव पारेकर. मंगल महादेव पारेकर यांच्याकडून बेवनूर गावचा विकासासाठी या कटिबद्ध राहतील असं वाटतं तुम्हाला? हो, 100%. आता थोडा रस्ता झाला आहे आपला, जो 500 मीटर रस्ता आणि हा पूल बघताय, हे त्यांच्याच प्रयत्नातून झालेला आहे. आता त्यांनी आता पडळकर साहेबांच्या पाठीमागे लागून त्यांनी निधी आणून 1 कोटी रुपयाचं काम करून दाखवले. हे पाठीमागे आता आपण जिथे बसलो हे त्यांनी ब्लॉकचे काम त्यांनी मंजूर करून आणून त्यांनी करून दाखवले. अजून काय दाखवायचं? आपण जिथे बसलो इथंच आहे काम, लांब पण जायची गोष्ट नाही. या अगोदरचे लोकप्रतिनिधी यांनी काय काम केलं नव्हतं? काम तुम्ही आता फिरून वार्डात 60-70 वर्ष एका घराणशाहीतच चाललेलं आहे. आता तुम्ही वार्डात फिरून आलेलं जात चला, बहुतेक तुम्ही बघा की दिसते का काय काम झालेलं. मग त्या हिशोबाने तुम्हीच ठरवा, आम्ही सांगण्यापेक्षा तुमचं तुम्ही बघा. सध्याच्या ज्या विद्यमान उमेदवार, विरोधक उमेदवार जे आहेत, शैलजा नाईक ह्या उच्च शिक्षित उमेदवार आहेत. या गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहतील असं विरोधकांकडून पारेकर या उमेदवारावर दावा केला जातो. काय सांगायला? आतापर्यंत त्यांच्या घराण्यात सगळेच उच्च शिक्षक होते. आतापर्यंत काय काम केलं नाही. मग आतापर्यंत काय झालं काम करायला? कोण अशिक्षित आहेत? यावेळी त्यांनी यांच्याकडून असा दावा केला जातो की युवक पिढी राजकारणात उतरलेल्या या पाठीमागची. मग याच्या आधी त्यांची बात होती असं म्हणायचं आहे का तुम्हाला? आता ते त्यांनाच विचारलं पाहिजे जाऊन आपण. मग विचारायला पाहिजे तर तुम्ही आतापर्यंत त्यांना प्रश्न एखादा की आतापर्यंत त्यांना जमलं नाही काय? त्यांनी यांच्याकडून सांगितलं त्यांनी स्वतः बोलायला पाहिजे तसं. नाही, त्यांच्याकडून सांगितलं जातं की गुलाल, मसोबाच्या नगरीत गुलाल हा आमचा निश्चित आहे. आतापर्यंत गुलाल घेतच आली. ती काय काम केली ती? मग गुलाल घेऊन येऊन लोकांना नुसतं ब्लॅकमेल करणं. लोकांना ब्लॅकमेल केल्याचा एखादा मुद्दा आहे तुमच्याकडे? असंख्य मुद्दा आहेत. फक्त लोकांचा मुद्दा असं ओपन सांगितल्यावर ना ते परत त्या लोकांना जाऊन असं धरत बसते ती. त्यामुळे काय बोलून चालत नाव न घेता सांगू शकाल का असा एखादा मुद्दा? आहे तर हो साहेब, बरंच सांगता येत नाही असं. ती लोकांना अडचणी त्या पुढं त्यांच्या हे असंच करतात की लोकांना अडचण आणतात. आतापर्यंत ह्याचंच राजकारण केले त्यांनी. घराणेशाही चालवत आणल्या, ती मोडीत आणायची आपल्याला. आतापर्यंत जर एखादा सर्वसामान्य नागरिक पारेकर व नाईक या दोन्ही उमेदवाराकडे जर एखादं काम घेऊन गेला तर पारेकर व नाईक यामधील कोणता उमेदवार त्या नागरिकाचं काम पूर्ण करेल असं वाटतं तुम्हाला? शंकर पारेकर हा असा व्यक्तिमत्व आहे की रात्री 12 वाजता जरी फोन केला तरी तो फोन उचलून आपली काय अडचण आहे ऐकून घेऊन आपली अडचण त्यांनी सोल्व केलीच पाहिजे आणि करणार पण. आमच्यासोबत ते किती वेळा तरी रात्री अपरात्री फोन केल्यावरती साहेबांकडनं जायचं असेल, DP बजळलेला असेल आणि रस्त्याचा मुद्दा असेल, कुठलाही फोन केला तरी 24 तास हजर आहे आपल्यासाठी. सुखादुखात आहे. असं ते अपोजिट पार्टी कुणाच्या गोरगरिबाच्या सुखादुखात आहे, फक्त धावून द्यावं. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला
सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत राहा फक्त LV न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.